या राज्यामध्ये शेतकरी कसा हैराण आहे ही परिस्थिती जर आपण पाहिली तर परवाच आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यातला शेतकरी श्रीयुत विश्वनाथ उगले या करसगावच्या शेतकऱ्यांनी लासू स्टेशनच्या मार्केटला कांदा नेला. 19 क्विंटल कांदा नेला, त्याला भाव अवघा 100 रुपये सुद्धा मिळाला नाही. आणि त्या 100 रुपये भावामध्ये त्याची पट्टी अक्षरशः इतक्या कमी पैशात झाली. शेवटी त्यांनी सगळे पैसे मिळून विचार केला तर त्याला 2000 रुपये मिळाले. खर्च 2900 रुपये फक्त कांदा आणायला लागला होता. गोण्या विकत आणणे, गोण्या भरणे, त्याचं लोडिंग करणे, ते वाहन लावणे, भाड्याने आणून इथपर्यंत टेकवणे, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी नाडला जातोय. त्याचा आधारभूत किमतीचा भाव त्या कांद्याला मिळत नाही आणि सरकार उघड्या डोळ्याने हा सगळा तमाशा पाहत आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे. या उद्देशाने काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने मला असं वाटतं की सरकारपर्यंत हा आवाज गेला पाहिजे. आणि म्हणून माध्यमाच्या माध्यमातून किंबहुना लोकशाहीच्या माध्यमातून आपण सगळ्या जणांनी मिळून हा आवाज उठवण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची गरज आहे. आज याच्यापूर्वी पैठणला घडलं, आत्ता घडलं, लासू स्टेशनला नाही तर नाशिकलाही तेच घडतंय. अशा परिस्थितीत मात्र शेतकऱ्यांनी वाद केला, तिथं मात्र शेतकऱ्याला भाव वाढवून दिला जातो आणि अगोदर भाव वाढवून दिला जात नाही, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. एवढ्याच बाबतीत नाही तर सोयाबीन घ्या, तुमचं मक्का घ्या किंवा कापूस घ्या, याच्याच बाबतीत सुद्धा शेतकरी हमी भावासाठी अतिशय त्रस्त आहे. मायबाप सरकारने याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.